नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, JNMच्या कॅप्रॉन 3 साठी खूप विद्यार्थी आतुरतेनं वाट बघत होते. विद्यार्थी मित्रांनो, JNM कॅप्रॉन 3 साठी जी तुमची प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स आहे, त्याचप्रमाणे तुमचं जे शेड्यूल आहे, ते CET सेलनं काल रिलीज केलं आहे. जर सांगायला गेलो विद्यार्थी मित्रांनो, टोटल 24 नर्सिंगचे कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे. 24 नर्सिंग कॉलेजेसमध्ये तुम्हाला कॅप्रॉन 3 साठी 352 जागा बघायला मिळतील. एकूण किती सीट उरलेले आहेत? 352 सीट शिल्लक आहेत. आणि जर मी कॉलेजेस बोलायला गेलो, तर एकूण टोटल 24 नर्सिंग कॉलेजेस या ठिकाणी तुम्हाला कॅप्रॉन JNMच्या कॅप्रॉन 3 मध्ये बघायला मिळतील. आणि जर सांगायला गेलो, तर 300 टोटल जे आहे ते 1351 विद्यार्थी प्रेफरन्स फॉर्म फिल करणार आहेत. आणि त्याच्यापैकी जागा किती आहेत टोटल? उरलेल्या 352 सीट या ठिकाणी वॅकंट आहेत. आता आपण बघून घेऊया कॅप्रॉन 3 साठी शेड्यूल कशा पद्धतीनं राहील. तर या ठिकाणी तुम्ही साईटला आल्यानंतर ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिलिंग नोटीस नंबर 5 कॅप्रॉन 3च्या ती ओपन केल्यावर तुम्हाला या ठिकाणी शेड्यूल बघायला मिळेल. कशा पद्धतीचं शेड्यूल राहील. तर या ठिकाणी तुम्हाला 3 तारखेला सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल, जी येऊन गेलेली आहे. नंतर तुमचं ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिलिंग 4 तारखेपासून 6 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत बघायला मिळेल. म्हणजे रात्रीच्या 11 वाजेच्या आतच तुम्हाला 6 तारखेच्या 11 वाजेच्या आधी तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म फिल करायचा आहे कॅप्रॉन 3 साठी. त्याचप्रमाणे तुमचं जे डिक्लेरेशन राहील, सिलेक्शन लिस्ट जी डिक्लेअर होईल ती तुमची 9 तारखेला सिलेक्शन लिस्ट डिक्लेअर होणार आहे. आणि तुम्हाला कॉलेजला 10 ते 15 तारखेच्या दरम्यान कॉलेजला काय करायचं आहे? कॉलेजला जाऊन जॉईन करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचं कॅप्रॉन 3चं शेड्यूल राहील. काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना पण आपण बघून घेऊया. कॅन्डिडेट शुड व्हेरिफाय फी स्ट्रक्चर ऑफ द इन्फॉर्मेशन ब्रोचर बिफोर फिलिंग देअर चॉईस प्रेफरन्स. म्हणजे विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजला त्यांना प्रेफरन्स द्यायचा आहे, त्या कॉलेजचं जे फी स्ट्रक्चर आहे, ते प्रेफरन्स फॉर्म मध्ये ते इन्फॉर्मेशन ब्रोचर मध्ये बघून घ्यायचं आहे, प्रेफरन्स फॉर्म भरण्याच्या आधी. Candidates who have been allotted seat in Capron 3 for any subsequent cap round and wish to seek betterment must first report allotted college and complete the admission process. ज्या विद्यार्थ्यांना कॅप्रॉन 3 मध्ये कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि त्याला येत्या कॅपमध्ये पण सहभाग घ्यायचा आहे, त्याला ते कॉलेज आवडलेलं नाही आणि त्याला भविष्यामध्ये दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर त्याला जे कॉलेज कॅप्रॉन 3 ला अलॉट होईल त्या कॉलेजला व्हिजिट करावी लागेल, कॉलेजला जावंच लागेल आणि काय करावं लागेल? बेटरमेंटचा फॉर्म फिल करावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंटचा फॉर्म फिल करायचा आहे, त्यांना स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल करता येणार नाही. नंतर जे कॅन्डिडेट कॅप्रॉन 3 ला पार्टिसिपेट होत आहेत, त्यांनी सेपरेट म्हणजे फ्रेश चॉईस प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे, प्रेफरन्स फॉर्म लिस्ट बनवायची आहे. मागील प्रेफरन्स लिस्ट चालणार नाही, त्यांना नवीन पुन्हा प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे. नंतर चॉईस प्रेफरन्स किंवा चॉईसेस प्रेफरन्सेस सबमिटेड इन प्रिव्हियस राउंड विल बी नल अँड वाईड अँड विल नॉट बी कन्सिडर फॉर कॅप्रॉन 2 सीट अलॉटमेंट. म्हणजे जे तुमचे कॅप्रॉन 2 मध्ये तुम्ही प्रेफरन्स फॉर्म फिल केला होता, तो प्रेफरन्स फॉर्म आता काय झाला? झिरो झाला, नल झालेला आहे. आता तुम्हाला कॅप्रॉन 3 चा प्रेफरन्स फॉर्म फिल करणार, नवीन प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे. जर कॅन्डिडेट कॉलेजला जायला पोहोचू शकला नाही, एखाद्या कॅन्डिडेटला कॅप्रॉन 3 मध्ये कॉलेज अलॉट झालं आणि तो कॉलेजला पोहोचू शकला नाही, तर तो ऍडमिशन प्रोसिजरच्या बाहेर जाईल. If any candidate is satisfied with the allotment and wants confirm admission, they should fill out the status retention form. The college shall not force any candidate to fill status retention form. ज्या कॉलेजला कॉलेज अलॉट झालेला आहे, तो कॉलेज तो विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेला आहे कॅप्रॉन 3 मध्ये, तो विद्यार्थ्याला कोणतंच कॉलेज रिटेन्शन करावं असं फोर्स करू शकत नाही. त्यांना त्यांच्या इच्छेवर आहे, विद्यार्थ्याला रिटेन्शन करायचं आहे का नाही हे टोटली कोणावर डिपेंड आहे? विद्यार्थ्यावरच डिपेंड आहे. तर अशा पद्धतीचं तुमचं कॅप्रॉन 3चे शेड्यूल राहील. जर तुम्हाला अजून कुठली समस्या असेल, कुठला डाऊट असेल, तर कमेंट करा आणि तुमची समस्या विचारा. लवकरात लवकर प्रेफरन्स फॉर्म सर्व विद्यार्थ्यांनी फिल करायचा आहे. 6 तारखेला म्हणजे उद्यापर्यंत तुमची प्रेफरन्स फॉर्म फिलिंग बंद होऊन जाईल.
ठीक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी जे JNM ला ऍडमिशन घेत आहेत, ज्यांचे JNM ला ऍडमिशन झालेलं आहे, त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. ती लिंक जॉईन करा आणि चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर.